नमस्कार. हिंदू कॅलेंडरबद्दल बोलताना एका अशा महिन्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत जो दर काही वर्षांनी येतो. हो, बरोबर, अधिक मास. चला तर या अतिरिक्त महिन्याची रंजक कथा उलगडूया. पण कधी विचार केलाय का की दर काही वर्षांनी हा 13वा महिना कॅलेंडरमध्ये अचानक येतो तरी कसा? याच्या मागे नक्की काय आहे? चला या रहस्याच्या मुळाशी जाऊया. गंमत म्हणजे ही संकल्पना केवळ खगोलशास्त्रावर नाही तर एका गहन पौराणिक कथेवरही आधारलेली आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी या अतिरिक्त महिन्यामागचं रहस्य काय आहे ते बघू. मग कॅलेंडरचं गणित समजून घेऊ. त्यानंतर एका बहिष्कृत महिन्याचा सन्मानित महिन्यापर्यंतचा प्रवास कसा झाला ते पाहू. या महिन्यात कोणती व्रतवैकल्य, दान आणि नियम पाळले जातात यावरही नजर टाकू. आणि शेवटी हा सर्वात पुण्यवान महिना का मानला जातो हे जाणून घेऊ. तर सुरुवात करूया या महिन्याच्या रहस्यापासून. आणि गंमत म्हणजे ही गोष्ट आकड्यांची किंवा गणिताची नाहीये, तर ती सुरू होते पापांपासून आणि इतर 12 महिन्यांनी केलेल्या एका मोठ्या तिरस्कारातून. ह्या महिन्याला सुरुवातीला मलमास असं म्हटलं जायचं. म्हणजे काय? तर मलिन महिना किंवा अशुद्ध महिना. अशी कल्पना होती की बाकीच्या 12 महिन्यांनी स्वतःची पापं टाकून दिली आणि त्यातून हा महिना तयार झाला. त्यामुळे त्याला कोणी वालीच नव्हता, कोणी देव नव्हता आणि म्हणूनच तो अशुभ मानला गेला. विचार करा, हा फक्त एक अतिरिक्त महिना नव्हता, तर त्याला सुरुवातीला एक बहिष्कृत महिना म्हणूनच पाहिलं गेलं. बरं, ही झाली पौराणिक गोष्ट. पण यातली खरी रंजक गोष्ट काय माहितीये? ही कथा एका खऱ्या खगोलशास्त्रीय समस्येशी जोडलेली आहे. हो, यामागे पक्क गणित आहे. चला तर मग बघूया हे कॅलेंडरचं गणित नेमकं आहे तरी काय. आपण 2 प्रकारची वर्ष मोजतो, बरोबर? एक आहे सौरवर्ष आणि दुसरं आहे चांद्रवर्ष. सौरवर्ष म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला लागणारा वेळ, जो असतो साधारणपणे 365 दिवस. आणि चांद्रवर्ष म्हणजे चंद्राच्या 12 कलांच्या चक्रांवर आधारित, जे साधारण 354 दिवसांचं असतं. आता इथेच खरी गंमत आहे. या दोन्हींमध्ये दरवर्षी साधारण 11 दिवसांचा फरक पडतो. म्हणजे आपलं चांद्र कॅलेंडर दरवर्षी सौर कॅलेंडरच्या मागे पडत जातं. आणि मग हा फरक भरून काढण्यासाठी काय करायचं? जर आपण हा फरक तसाच राहू दिला तर आपले सण, ऋतू सगळंच भरकटत जाईल. दिवाळी चक्क उन्हाळ्यात येईल. हे होऊ नये म्हणूनच साधारणपणे प्रत्येक 33 महिन्यानंतर एक अतिरिक्त महिना जोडला जातो. हीच आहे अधिक मास. ही एक अतिशय हुशारीने तयार केलेली प्राचीन व्यवस्था. तर हे गणित आता आपल्या लक्षात आलंय. पण त्या नाकारलेल्या, तिरस्कार केलेल्या मलमास महिन्याचं काय झालं? चला पुन्हा त्या कथेकडे वळूया आणि बघूया त्यानं आपलं नशीब बदलण्यासाठी काय केलं. त्याचा प्रवास बघा कसा होता. पहिला टप्पा, पापातून जन्म. इतर महिन्यांनी टाकलेल्या पापांपासून त्याची निर्मिती झाली. मग काय, सगळ्यांनी त्याला नाकारलं, त्याचा तिरस्कार केला. कोणताही स्वामी नसल्यामुळे तो धार्मिक कार्यांसाठी अपवित्र मानला गेला. आता इतक्या निराशेने तो पूर्णपणे खचून गेला आणि शेवटी आश्रयासाठी भगवान विष्णूंना शरण गेला. भगवान विष्णूंनी त्याची व्यथा ऐकली आणि ते त्याला घेऊन थेट गोलोकात गेले, भगवान श्रीकृष्णाच्या भेटीला. आणि तिथेच त्याच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. भगवान श्रीकृष्णाने त्या महिन्याची करुण कहाणी ऐकली आणि त्याला स्वतःचं नाव बहाल केलं. त्यांनी त्या महिन्याला नाव दिलं पुरुषोत्तम मास, म्हणजे सर्वोच्च ईश्वराचा महिना. विचार करा, जो कालपर्यंत मलमास म्हणजे मलिन महिना होता, तो आता थेट पुरुषोत्तम मास झाला. केवढा मोठा सन्मान! आता इतका मोठा सन्मान मिळाल्यावर साहजिकच त्या महिन्याचं महत्त्व वाढलं. तो आध्यात्मिक साधनेसाठी एक विशेष काळ बनला. मग आता या पवित्र महिन्यात काय काय केलं जातं? कोणते नियम पाळले जातात? चला ते पाहूया. या काळात पुण्यकर्म करण्याला खूप महत्त्व आहे. जसं की दानधर्म करणं, त्यातही विशेषतः दीपदान आणि गोप्रदान. अनेक जण व्रतवैकल्य करतात, म्हणजे दिवसातून एकदाच जेवण, उपवास करणं किंवा जमिनीवर झोपणं. राधाकृष्णाची दररोज पूजा केली जाते. तीर्थयात्रा करून पवित्र स्नान करण्यालाही महत्त्व आहे. त्याचबरोबर भागवतासारख्या पवित्र ग्रंथांचं वाचन केलं जातं. आणि हो, सात्विक जेवण म्हणजे हविष्यान्न भोजन केलं जातं. या सगळ्यामागे उद्देश एकच, आत्मसंयम, भक्ती आणि सेवाभाव, ज्यामुळे असाधारण पुण्य मिळतं अशी श्रद्धा आहे. आणि या महिन्यात 33 या आकड्याला एक विशेष महत्त्व आहे. म्हणूनच एका अत्यंत विशिष्ट आणि अनोख्या दानाची प्रथा आहे. ती म्हणजे जावयाला किंवा ब्राह्मणाला
33 अनारसे या गोड पदार्थाचं वाण देण्याची. बरं, जशा काही गोष्टी करण्याची शिफारस आहे तसेच काही गोष्टी टाळायलाही सांगितल्या जातात. जसं की शिळं अन्न खाऊ नये, मांसाहार आणि इतर मादक पदार्थांपासून दूर राहावं, कांदा आणि लसूण वर्ज्य मानले जातात आणि परान्न म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाणं टाळलं जातं. या सगळ्याचा उद्देश शरीर आणि मनाची शुद्धता राखणं हाच असतो. तर मग आता ह्या सगळ्याचा सार काय? एक बहिष्कृत महिना तो थेट सर्वात पुण्यवान महिना कसा बनला, याला सर्वात श्रेष्ठ का मानलं जातं? याचं कारण आहे खुद्द भगवान श्रीकृष्णाने दिलेलं वचन. ते म्हणाले, जो कोणी या महिन्यात पुण्यकर्म करेल त्याला 100 पटीने जास्त फळे मिळेल, त्याला सर्व सुख समृद्धी मिळेल आणि शेवटी तो गोलोकात प्रवेश करेल. बस ह्या एका दैवी वचनाने त्या महिन्याचं नशीब कायमचं बदलून टाकलं आणि त्याचं आध्यात्मिक महत्त्व सर्वांत मोठं ठरलं. तर मग विचार करा, जी एक निव्वळ गणितीय गरज होती ती श्रद्धेचा सर्वोच्च महिना कशी बनली. आणि खरं तर हेच अधिक मासाचं सगळ्यात सुंदर वैशिष्ट्य आहे. एका बाजूला खगोलशास्त्राची अचूकता आणि दुसऱ्या बाजूला पापांपासून मुक्तीची एक कालातीत कथा. या दोन्हींचा एक अप्रतिम संगम. हे आपल्याला आपलं कॅलेंडर आणि आपल्या श्रद्धा यांच्यात किती खोल नातं आहे यावर विचार करायला नक्कीच भाग पाडतं. ओम कृष्णाय वासुदेवा हरे